नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. जसं की काल आपला NVS पेपर झालेला आहे 28 डिसेंबर 2025 रोजी. पेपर झाल्याच्या नंतर सर्वांनी आपले मार्क विविध माध्यमातून चेक केलेले आहे. यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून, शिक्षक आपल्या वर्गाच्या माध्यमातून किंवा रिलेटिव्ह असतील, मित्रमंडळी असेल, त्याच्या थ्रू आपण काय केलेलं आहे की आपल्याला किती मार्क पडणार आहेत ते जाणून घेतलं. पण ही स्कॉलरशिप परीक्षा होती आणि आपल्याला या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये फक्त पास होऊनच चालत नाही, तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष आहे. आपल्याला स्कॉलरशिप जर भेटली तर सर्वांना माहिती आहे की स्कॉलरशिप आता 1250 रुपये दरमहा भेटणार आहे. पहिली ही स्कॉलरशिप 1000 होती, तर ती आता 1250 एवढी रक्कम तुम्हाला पुढचे 4 वर्ष म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी, जेणेकरून आपल्याला 12वी पर्यंत जे शिक्षण आहे ते व्यवस्थितपणे व्हावं, ते कुठेही अडथळा येऊ नये. जे पण अभ्यास विद्यार्थी आहेत, ज्यांना आणि गरीब घरांचे विद्यार्थी, गरीब घरातले अभ्यास विद्यार्थी, त्यांच्यासाठी ही शासनाने काढलेली एक खूप मोठी अशी फायनान्शियल मदत असं म्हणू शकतो. फायनान्शियल म्हणजे आर्थिक मदत त्यांना व्हावी ह्या कारणानेच ही परीक्षा राहते. त्यामुळे भरपूर जणांना ह्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्कॉलरशिप दिल्या जाते. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची काही कट ऑफ असते. ती कट ऑफ आपण जाणून घेऊ. पहा, 2 गोष्टीकडे लक्ष आपलं असायला हवं. एक पासिंग मार्क राहतं आणि एक कट ऑफ असते. पासिंग मार्क तुम्हाला किती लागणार आहे ते पण सांगणार आहे आणि कट ऑफ काय राहणार आहे ते पण सांगणार आहे. आणि जे मुलं पास झाले त्या सर्वांना मग स्कॉलरशिप भेटते का? नाही, त्या सर्वांना स्कॉलरशिप मिळत नसते. त्यापैकी जे मेरिटमध्ये येतात, मेरिटमध्ये विद्यार्थी आले तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते. मग पासिंग किती पहिले आपण ते जाणून घेऊ, त्याच्यानंतर त्याच्या कट ऑफ जाणून घेऊ. तर आपल्याला पासिंग जी राहते, पासिंग आहे आपल्याला ओपन आणि ओबीसी, स्पेशली ह्या 2 कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं, आणि EWS इकॉनॉमिकली म्हणजे जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरी, त्यांच्यासाठी पासिंग ही 40% मार्क असतात. आता तुम्ही जर पाहिलं सॅट आणि मॅट हे दोन्ही मिळून 90 मार्काचे पेपर होते. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 180 चे जर 40% केले म्हणजे 40 भागिले 100 केले, 1 2 0 गेले, 1 2 गेले, म्हणजे आपलं 18 गुणिले 4 म्हणजे 72 मार्क एवढी पासिंग आहे तुम्हाला. म्हणजे कमीत कमी 72 मार्क तुम्हाला घ्यावेच लागणार आहे. 72 मार्क असले तर तुम्हाला तुमचा मग चान्स राहणार आहे. आता ते तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये 72 मार्कला पण स्कॉलरशिप भेटून जाते. ठीक आहे, बॅकवर्ड एरिया असेल, थोडासा अशिक्षित लोक असतील किंवा शिक्षणात मागासलेला भाग असेल शिक्षणात, तर तिथे 72 वर पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटून जाते. पण SC बाकीच्या जे कॅटेगरी, SC झालं, समजा ST झालं किंवा अपंग आहे, ठीक आहे, हँडिकॅप आहे, त्यांना हे 40% नसतात, त्यांना 32% मार्क तुम्हाला पासिंग राहतात. हे कमीत कमी तेवढे मार्क तर पाहिजे, नाही तर स्कॉलरशिप भेटणार नाही. हे दोन्ही पेपर मिळून म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2, मॅट आणि सॅट मिळून मग आपल्याला टोटल मार्क 180 मार्काचा 92 मार्काचा पेपर होता. त्याचे 32% काढायला गेला आपण, हे 1 0 गेला, हे 1 0 गेला, मग आपण या दोघांचं हे केलं. ठीक आहे, हे 57.6 मार्क येतात. म्हणजे तुम्हाला 58 मार्क घ्यावे लागतील. किती घ्यावे लागतील? 58 मार्क तुम्हाला घ्यावं लागणार आहे.
58 मार्क असले तर तुम्ही ग्राह्य धरल्या जाणार आहे की तुम्ही क्वालिफाईड आहात. काही काही ठिकाणी 58 मार्काला पण स्कॉलरशिप भेटते. ठीक आहे, पण 58 पेक्षा जर जास्त असलं तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. जर तुमचा मेरिटमध्ये आला, तुमच्या जिल्ह्यामध्ये जास्त मुलांनी मार्क घेतलेच नाही तर 58 मार्काला पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. आता काही कुणाचा असा पण प्रश्न आहे, सर पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये वेगवेगळे मार्क घ्यायचे का? म्हणजे पेपर 1 ला 29 घ्यायचे का, पेपर 2 ला 29 घ्यायचे का, किंवा पेपर 1 ला 36 घ्यायचे आणि पेपर 2 ला 36, असं काहीही नाही. दोन्ही मिळून तुम्हाला 72 मार्क पाहिजे आणि दोन्ही मिळून तुम्हाला इथे 58 पाहिजे. आता मेरिट काय राहतं? मेरिट म्हणजे सर्वांनाच स्कॉलरशिप भेटते असं नाहीच. म्हणजे 72 मार्क पडले म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल असं नाही. 72 मार्क पडले म्हणजे तुमच्या मार्कशीटवर येईल पास म्हणून येईल. 58 मार्क पडले पास म्हणून तुम्हाला येऊन जाईल. आता मेरिट याचं काय राहणार आहे ते आपण पाहू. आता मी छोट्या छोट्या कॅटेगरी घेत नाहीये, ठीक आहे, त्याच्यासाठी वेळ जास्त जाईल. त्याचा व्हिडिओ आपण कधीतरी नंतर करू. ठीक आहे, फक्त मेन कॅटेगरी घेऊ. ओके, NT वगैरे कॅटेगरी राहते त्या कॅटेगरीचं मी घेत नाही, कारण ABCD त्याच्यावर मी स्पेशल एक दुसरा व्हिडिओ बनवेल. आणि प्रत्येक लक्षात राहू द्या की ही जी कट ऑफ आहे ती प्रत्येक जिल्ह्याच्या आकारानं कमी जास्त होत असते. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फरक सांगणार आहे. एवढ्या मार्कात एवढ्या मार्कामध्ये तुमचा नंबर तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते. कमीत कमी एवढी पाहिजे, जास्तीत जास्त एवढी पाहिजे. नाही तर असा गैरसमज होऊ नये, सर एवढ्याला सांगायला सर 110 ते 120 मध्ये. काही याला 110 ला लागेल तुम्हाला, काही याला 120, काही याला 90 ला लागेल, काही याला 110 ला पण तुमची स्कॉलरशिप भेटणार नाही, असं राहतं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार ही कट ऑफ वेगवेगळी राहते. आता चला, आता आपण इथे कट ऑफ पाहू. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी, ओपन कॅटेगरीला ही कट ऑफ राहण्याची शक्यता आहे 110 मार्क ते 125 मध्ये. हे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळी कट ऑफ राहणार आहे. मुलांची वेगळी कट ऑफ राहणार आहे, मुलींची वेगळी कट ऑफ राहणार आहे. मग हे मुलांसाठी एवढी कट ऑफ राहते. हे मुलं असतील समजा ओपन कॅटेगरीचे मुलं, मुलींना किती असणार? मुलींना कट ऑफ, मुलांना कट ऑफ मी सांगितलं 110 ते 125 मध्ये, कारण यावेळेचा पेपर फार अतिशय सोपा होता. त्याच्यामुळे 125 130 पण कदाचित जाऊ शकते कट ऑफ. पण 125 मार्क आहे तर निवांत राहा, तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे. मुलींना तेच आपण कट ऑफ 105 ते 120 मध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. जसं मी सांगितलं काही जिल्ह्यामध्ये कट ऑफ ही फार कमी जाते, त्यामुळेच आपण 105 चा आकडा घेतलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ ही वेगवेगळी असते. त्याच्यानंतर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी पाहिली, ओबीसी कॅटेगरी मुलं आणि मुली, मुलांची कट ऑफ म्हणजे मुलं म्हणजे बॉयज, मुली म्हणजे गर्ल्स, यांची कट ऑफ काय राहणार? ओबीसी कॅटेगरीचे मुलं आहेत तर त्यांची कट ऑफ आपल्याला 100 मार्कापासून तर 115 मार्कापर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता असू शकते. 100 मार्क, काही जिल्ह्यामध्ये 100 मार्काला पण तुमची कट ऑफ जाऊ शकते आणि 115 पर्यंत ती कट ऑफ राहू शकते. मुलींची जी कट ऑफ आहे ती राहू शकते तुमची 100 पासूनच 110 पर्यंत ती कट ऑफ राहू शकते. ठीक आहे, 100 मार्क असेल तर चालते. आता EWS कॅटेगरीचं पाहू आपण. इकॉनॉमिकल विकर क्लास मध्ये काय राहू शकते? EWS. आता EWS चे जे कॅन्डिडेट आहे ओपन कॅटेगरी, ते आपल्याला 110 ते 120 मध्ये कट ऑफ जाताना दिसेल आणि मुलींची कट ऑफ तीच आपल्याला 105 ते 115 मध्ये कट ऑफ जाण्याची राहू शकते शक्यता. ही कट ऑफ आपला एक अंदाज आहे. ह्यामध्ये म्हणजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स असा सांगतो कारण प्रत्येक जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगवेगळी असते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फरक आहे. काही जिल्ह्याचं 110 असेल तर काही जिल्ह्याचं 120 ही कट ऑफ राहू शकते. आता मी मेन कॅटेगरी घेत नाही, ठीक आहे. आता मी SC एक कॅटेगरी घेतो आणि बाकीच्या उरलेल्या OBC सोडून अजून भरपूर राहतात, NT वगैरे त्याच्या कॅटेगरी राहतात.
SC कॅन्डिडेटचा बॉय आहे तर समजा 85 to 100 पर्यंत कट ऑफ राहू शकते आणि मुली जे आहेत त्या 80 ते 90 मध्ये तुमची कट ऑफ राहू शकते. ठीक आहे, एससी कॅटेगरीचे मुलं आणि मुलींची ही कट ऑफ राहू शकते. आता काही सहसा 90 मार्काला लागते, पण काही ठिकाणी ही 80च्या पण खाली जाते, 75 हे 70च्या पण खाली जाते काही काही जाते. जिथे एज्युकेशनली थोडासा बॅकवर्ड एरिया आहे तिथे 70 पासून पण लागू शकते आणि यांचं पण 70-75 मध्ये पण लागू शकते. फक्त 58 मार्काला पासिंग आहे. मी सांगितलं काही काही ठिकाणी 58 मार्काला पण स्कॉलरशिप भेटू शकते. ठीक आहे, चला पुढचं आहे आपल्याला NT आहे. ठीक आहे, जे पण आहेत कॅटेगरी बाकीच्या उरलेल्या आहेत ST कॅटेगरी मध्ये. ठीक आहे, NT आहे, NT ABCD जे पण असतील. आता ती कॅटेगरी छोट्या छोट्या प्रत्येक एका मार्क एक्झॅक्टली सांगणं हे शक्य नाही आहे आणि कट ऑफ काय राहील, कारण ह्या वेळेसचा पेपर थोडासा मागच्या वेळेसच्या पेपरपेक्षा सोपा होता. ठीक आहे, तर हे बाकीच्या जे पण आहे समजून घ्या की याचं कट ऑफ मुलांची कट ऑफ राहील 90 ते 105 दरम्यान ही कट ऑफ राहू शकते. अजून मी सांगतो की जे सिटी आहे, जे डेव्हलप सिटी आहे, जिथे एज्युकेशनची सगळी फॅसिलिटी आहे तिथे ही कट ऑफ जास्त असते. जसं की पुण्यासारखी सिटी आहे, औरंगाबाद, नाशिक, ठीक आहे नाही, ह्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत जिथं की कट ऑफ जास्त असते. आणि विदर्भामध्ये भरपूर असे डिस्ट्रिक्ट आहेत की तिथे ही कट ऑफ दरवर्षीची कमी असते. आता तुमचा जर जिल्ह्यामध्ये एज्युकेशन फॅसिलिटी पूर्ण आहे आणि खूप सारे विद्यार्थी हुशार आहेत तर ती कट ऑफ नक्कीच जास्त राहणार आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी हुशार आहेत पण जेवढे म्हणजे आता सर्वच विद्यार्थी पुण्यातले जवळजवळ बरेचसे विद्यार्थी हुशार राहतात. ठीक आहे, तर त्या प्रत्येक जिल्ह्यावाईज हे वेगवेगळे राहतात. ठीक आहे, तर ते 90 मार्काला पण त्याच्यापेक्षा कमी मार्क पण असला तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते. मुलींना तेच आपल्याला 80 मार्क असले तरी चालते, 80 ते 95 मार्कामध्ये तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जर कदाचित त्याच्यापेक्षा 2-4 मार्क कमी जरी असले तरी आपण अपेक्षा सोडायची नाही, पण पूर्णपणे लक्ष ठेवून राहायचं कट ऑफ काय आहे, पासिंग कधी आहे, त्याची निकालाची डेट आहे, संभावित डेट, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. अजून काही याची अपडेट्स असतील, काही माहिती असेल, काही कट ऑफ बद्दल माहिती भेटली नवीन तर ती नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेल. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर जर हाईप ऑप्शन आलं तर हाईपला पण प्रेस करायचा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत नक्कीच हा शेअर करा आणि आपली व्हिडिओ नेहमी पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.